उद्या राज्यामध्ये TETची परीक्षा होणार आहे। एकतर नव्या उमेदीनं संपूर्ण राज्यामध्ये जे TET परीक्षा देणारे उमेदवार आहेत, जे भावी शिक्षक आहेत, ते मोठ्या आशा लावून अभ्यास करून या TETला सामोरे गेलेले आहेत। परंतु आज ठाण्यामध्ये पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली आहे। ही अत्यंत मनाला वेदना देणारी आणि विशेषतः करून आम्हा सर्व शिक्षकांच्या भविष्यावर घाला घालणारी बातमी या ठिकाणी समजलेली आहे। नुकतंच आपण पाहिलं की देशामध्ये नीटचा पेपर फुटल्यामुळं कशा प्रकारचं अडचणी आल्या, अनेकांनी आत्महत्यासुद्धा विद्यार्थ्यांनी केली, हे पण आपण पाहिलेलं आहे। कारण शेवटी हा भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून एक भविष्य आपण खरं म्हणजे आजमावण्याच्या उद्देशानं हे उमेदवार परीक्षा देतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि अशा पद्धतीनं हे जे काही याच्यामधून नफा कमवणं आणि पैसे कमवण्याची टोळी आहे ती याला गालबोट लावण्याचं काम करते। खरं म्हणजे त्याच्यानंतरसुद्धा नीट परीक्षा पार पडली, ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये झाली। शासनानं, केंद्र शासनानं सुद्धा दखल घेऊन हेलिकॉप्टरनं प्रश्नपत्रिका पाठवल्या। हे सगळं नियंत्रण त्यांनी त्या ठिकाणी केलं। पण असं असलं तरीसुद्धा एवढी सगळी यंत्रणा आणि सुरक्षा कवच भेदून हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे। कारण अशी हिंमत पुन्हा कधी कुणी करू नये। कारण विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे। विद्यार्थ्याच्या जीवनाची तुम्ही खेळताय। काही विद्यार्थी नीटमध्ये पुन्हा घ्यावी लागली म्हणून आत्महत्या केलेली आहे, ते आपण पाहिलं आहे सगळ्यांनी। त्यामुळे मला वाटतं हे अत्यंत निंदनीय आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे गुन्हेगार याच्यामध्ये असतील त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅकवरती, ज्या पद्धतीनं नरसावर केस आपण चालवली त्याच पद्धतीनं फास्ट ट्रॅकवरती ही केस चालली पाहिजे। आणि उद्या अधिवेशन आहे, आम्ही हा मुद्दा अधिवेशनात तर उचलूच, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, तातडीने याची दखल घेतील आणि मला वाटतं संबंधितांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्याच्यामधून ही जी परीक्षा आता आपण रद्द केली ती पण त्वरित त्या ठिकाणी घ्यावी। याच्यामध्ये वेळ जाता कामा नये, कारण विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो आणि ते परीक्षासाठी तयारीसाठी आता पूर्वसंध्येला घडतं आहे, हे अत्यंत वाईट आहे। त्यामुळे याच्यामध्ये शासनाने दखल घ्यावी, यासाठी आम्ही उद्या आवाज उठवणार।